श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. श्रोते हो, तुम्हा सर्वांचं अगदी पुन्हा नव्याने स्वागत आहे आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजवरही जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन देत राहील. तर चला, आजच्या दादांचं जे काही मार्गदर्शन झालेलं आहे काल, खूप सुंदर असं मार्गदर्शन दादांनी केलेलं आहे आणि मी अशीच आशा बाळगते की तुम्ही सर्वांनी ते मार्गदर्शन ऐकावं, जेणेकरून तुमच्याही संसारात जर काही प्रश्न असतील तर ते नक्कीच प्रश्न तुमचे मार्गी लागतील. कारण बऱ्याच सेवेकऱ्यांचे प्रश्न दादांच्या मार्गदर्शन मीटिंग ऑडिओ ऐकून सॉल्व्ह झालेले आहेत. आणि ह्या रोजच्या प्रतिक्रिया मला सेवेकऱ्यांकडून मिळतात की ताई, नुसत्या मार्गदर्शन मीटिंग ऐकून आमचे बरेच प्रश्न आमचे सॉल्व्ह झालेले आहेत. तर आशा बाळगते की तुम्ही हा ऑडिओ नक्की ऐका आणि त्याला खूप खूप प्रचंड प्रमाणे असा प्रतिसाद देत राहा. नक्कीच लाईक करत चला, कमेंट्स करत चला, जेणेकरून आम्हालाही उत्साह वाढतो नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी. तर चला, लवकरच आपण त्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. खूप 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 सुंदर सत्संग महिमा दादा. श्री स्वामी समर्थ. अजून कोण बोलतंय का? बोललो मी? आप बोलिए दादा. चालेल. श्री स्वामी समर्थ. शुभांगीताई आणि रमण दादा अप्रतिम सुरेख पिठापूरची माहिती ताईंनी दिली आणि दादांनी सत्संगाचा महिमा काय आणि सत्संग आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचा असतो, याचा फायदा किती अनमोल आहे. एक ऋषितुल्य, देवांपेक्षाही श्रेष्ठ ऋषी असतात. त्यांनाही पडलेल्या प्रश्नातनं हे सत्संगाचा महिमा काय, हे कर्मातून, ह्या कृतीतून दर्शवला गेला. आणि सहज गेल्या वेळेस आपण एक उदाहरण दिलं होतं, एक नरकातला किडा पुण्यात्मा होऊ शकतो एका संगतीमुळे. मोठमोठे राजे, ऐश्वर्यवान, पुण्यवान संगतीमुळे त्यांचे देव झालेत आणि संगतीमुळेच ते दानव पण झालेत. तर कोणी जन्म कुठे घ्यावा, कसा घ्यावा, हे आपल्या कर्मावरती अवलंबून असतं. ते आधी ठरवलं गेलं असतं. पण वर्तमान काळात जर आपल्याला संगत मिळाली, तर संगतीचा परिणाम ही परमेश्वर भेट. चांगले जर सत्संग असेल, तर ती परमेश्वर भेट घडवून देतो आणि या भेटीसाठीच सगळा खेळ आहे. अर्जुनाला कृष्णाची भेट मिळाली. तो मायेत होता, अडचणीत आला, गीता सांगितली. तो गीतेचा स्पर्श मिळाला, तेव्हाच त्याला कृष्ण कळाला. आणि त्यातून, त्या संगतीतून त्याला अमाप असं ज्ञान मिळालं आणि तो भगवान कृष्णांच्या चरणी लीन झाला. संगत खूप महत्वाची. त्यात उत्तम संग मिळणं म्हणजे आणि मला उत्तम संग मिळणं म्हणजे पूर्वसुकृत असावं लागतं. आणि हे पूर्वसुकृत म्हणजे आपल्या गेल्या जन्मांची पुण्याई. आमच्या ह्या लिंकमध्ये हजारो लोक कनेक्ट आहेत आणि त्या माध्यमातून आपण प्रभूंची एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. प्रभू म्हणजे श्रीपाद प्रभू, स्वामी महाराज, दत्त प्रभू, एक तत्व आहे. आणि या तत्वामध्ये लीन होण्याचा आपला हा सर्वांचा प्रयत्न असतो. आणि या प्रयत्नातून हा संघ, तुमची विचार प्रणाली, यात असलेली पॉझिटिव्हिटी, तुमच्या अनंत जन्मांची नकारात्मक ऊर्जा ती नाहीशी करून तुम्हाला ते प्रभूंशी मिलन करून देण्याची
शक्ती या ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही सर्व घरांमध्ये पेरण्याचा प्रयत्न करतोय. तीर्थांची ऊर्जा तुमच्या घरांमध्ये आणण्याचा आमचा निर्धार आहे. त्यातून आता कितीतरी घरांमध्ये, शेकडो घरांमध्ये महाराज नैवेद्य उष्टावायला लागलेत. सुरुवात सुरुवातीला काही ठराविक घरांमध्ये होत होते. आता बऱ्याच अंशी बऱ्याच घरांमध्ये महाराजांनी नैवेद्य उष्टावायला सुरुवात केली. आलिशान देवारे झालेत. अद्भुत तिथं सेवा साधना चालू झाल्या आहेत आणि त्या माध्यमातून अद्भुत लीला या ऑनलाईनच्या माध्यमातून होत आहेत. जसा प्रचार प्रसार होईल, सर्वच घरांमध्ये उत्तम असा प्रकाश प्रभूंचा पडल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या संगतीमुळे हजारो सेवेकरांमध्ये बदल व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी मूळचा निर्धार, एकनिष्ठपणा. गुरु हा शब्द फार मोठा आहे आणि गुरुतत्वावर चालणं तेवढंच ती एक भीष्म प्रतिज्ञा असते. असं कोणी उठसूट गुरु बनू शकत नाही. ते बावटांचा बाजार आहे, गाद्या चालवणारा प्रकार. ते काहीच नाही. ते डोक्यात किडे असलेले लोक असतात, ते गाद्या चालवतात. विषय तो नाही. सर्वात्मक व्हा, विश्वात्मक व्हा. फार कठीण असते. हे विश्वच आमचं घर या तत्वावर चालणं. तंत्र, मंत्र, यंत्र, जुगार, गारुडीचा खेळ सगळा. त्यात पडणं म्हणजे त्यापेक्षा नास्तिक असणं परवडतं. लोकांची कामं काय करायची? लोकांची कामं कितपत करायची? अहो, किती कामं करा, लोकांची कामं आटोपणार नाहीत. परम शांतीचं ज्ञान प्रदान करा. त्यास तुम्ही स्वतः आरूढ व्हा आणि लोकांचे सर्वच प्रश्न मिटवा. अद्भुत तत्वज्ञानाकडे लोकांना घेऊन जा. परमेश्वर योगाकडे लोकांना घेऊन जा. का भगवान कृष्णांनी त्याच पद्धतीची कामं द्वापरयुगात केली. अनंत जीवांना विसावा दिल्या तर परमशांतीच्या ज्ञानामध्ये. दत्तप्रभूंचं कार्य हेच आहे. आधी अनुभव सेवेकरांना मिळतो. त्यानंतर अनंत जन्मांची प्रश्न सुटली जातात. एका जन्माची नाही. प्रश्न आहे तरी काय? किती प्रश्न असतात आणि किती प्रश्नांच्या मागे धावणार. आणि स्वामींनी तुमची किती कामं करावीत यालाही मर्यादा आहेत, बंधन आहेत. आपला अभ्यासच वेगळा आहे. पण आपण चुकीच्या दिशेने अभ्यास करतोय. कोणी मार्गदर्शन केलंच नाही. आपण फक्त मंदिरांमध्येच भरकटलो. आरत्या, घंटानाद, पारायणं, हवनं. का ठराविक भूमिकेतनं ते तात्काळ कर्मदोष निवारण करण्यासाठी आहे. पण परमशांतीचा अनुभव आपल्याला अजून कोणी दिलाच नाही. ते ज्ञान कोणी सांगितलंच नाही. आणि त्या ज्ञानापासून वंचित असल्या कारणाने आपण दर भरकटतोय. विक्षिप्त प्रवाहाला आपण बळी पडतोय. आता सहज रमणदादांनी सांगितलं, एक क्षणभराच्या संघावरनं ती पृथ्वी उचलली गेली. 1000 वर्षाचं तप असून सुद्धा, ते देऊन सुद्धा ते पृथ्वी उचलली गेली नाही. याच्या मागचं कारण काय? पृथ्वीवरती काय होतं? कोटी-कोटी जीव होते. एक जीव म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड. प्रत्येक जीवाचा काही भार आहे, काही पुण्याचा आहे, काही पापाचा आहे. साधारण कोणी पृथ्वी उचलू शकत नाही. मोठमोठे योगी उचलू शकत नाहीत योगशक्तीद्वारे. जे ब्रह्म अवस्थेत स्थित असतात, पूर्ण ब्रह्म अवस्थेत स्थित असतात, तेच पृथ्वी उचलू शकतात. असं कोणी उचलू शकत नाही. कारण त्यात भयंकर पापांचा भार असतो पृथ्वीवरती. अनेक जीवांचा. एक जीव म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड. प्रत्येक जीवाची काही आभा असते. अशा जीवांच्या कितीतरी आभा. सगळे जीव नष्ट केल्यानंतर पृथ्वी सहज कोणी उचलून दाखवली योगशक्तीने. पण एवढे करोडो जीव असताना, त्यात प्रचंड नकारात्मक प्रत्येक जीवात शक्ती असताना, पॉझिटिव्ह शक्ती असताना, याचं सगळं मिश्रण केल्यानंतर पृथ्वीवरती खूप मोठा भार होतो. आणि ती उचलणं सहज नाही. ते पूर्ण ब्रह्म आणि वसिष्ठ ऋषी हे ब्रह्मर्षी ऋषी होते. विश्वामित्र आणि वसिष्ठ ऋषी यांच्यात खूप फरक होता. दोघी श्रीरामांचे गुरु, पण वसिष्ठ ऋषी एक वेगळ्याच पदाला पोहोचले होते. ब्रह्मर्षी. ते मागे कथा तुम्हाला सांगितली होती मी. ब्रह्मर्षी पद मिळण्यासाठी विश्वामित्राने किती खटाटोप केला होता.
तर पद मिळवण्यासाठी ती आपल्या स्वतःच्या माइंडमध्ये तशी स्पेस असली पाहिजे. अहंकार निवृत्ती, मीपणा निवृत्ती, स्वाहा मी, तेव्हा स्वामी होतो. मीचा जो स्वाहाकार करतो, तो स्वामी. आम्ही खूप कोणीतरी काही मोठे, मग आमचे जप झालेत, तप झालेत, मोठमोठे मंदिर आम्ही सांभाळतो, आमचे लाखो भक्त आहेत. आम्हाला करोडो लोकं पूजतात. ही आलेली म्हणा लागला नाही. ब्रह्मतपात त्या गोष्टी चालत नाहीत. आमचे गुरु लाखो लोकांना नमन करून घेतात. त्यांना नमन जेव्हा करतो, तेव्हा त्यांना मन स्वीकारतं. हजारांना नमन करून घेतात. ही आत्मिक क्रिया आहे. गुरु ओळखणं फार कठीण असतं. बाह्यांतर आवरण वेगळं असतं, अंतर्गत आवरण वेगळं असतं. मायेची गणितं वेगळी असतात. त्यांना क्षणभराची माया कळते. बाह्यांतर साधनं कळतात. आतली माया कळते. सिद्धीच्या बळावरती अनेक कामं होतात. पण संत महापुरुषांना ओळखणं, त्या पथावर, त्या वाटेवर जे चालतो, जो महापुरुष होतो, जो संत होतो, तोच त्या महान आत्म्याला ओळखू शकतो. सामान्य व्यक्ती ओळखू शकत नाही. आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी व्यक्ती कसा राहतो, कसा बोलतो, कसा चालतो, तो सामान्य व्यक्तींसारखा कसा राहतो, हे संपर्कात आल्यावर कळतं आणि ते पृथ्वी तलावरती सध्या तरी असे ऋषी, असे गुरु अस्तित्वात नाही. कारण ब्रह्मज्ञानी गुरु यांना हे घोर कलियुग चालणारच नाही. ते कालाच्या पलीकडे असतात. असले तरी आपली ओळख करून देत नाहीत. एकदा नारायणांना सहज प्रश्न विचारला होता. तुम्हाला सर्वात श्रेष्ठ कोण आहे? तुमचे कोणते भक्त श्रेष्ठ आहेत? तुम्हाला कोणते भक्त आवडतात? मग एकदा मीटिंगमध्ये सांगितलं मी. मग मोठमोठे तपस्वी आवडतात, वैरागी आवडतात. आणखी कोण आवडतं तुम्हाला? असा कुठला भक्त आवडतो? सरळ नारायणांनी उत्तर दिलं, गृहस्थी. अरे गृहस्थी तर अज्ञानी असतो, वासनामय असतो आणि तुम्हाला गृहस्थी कसा आवडतो? आता मला सांगा, ज्यांनी सगळा संसारच सोडून दिलाय, ज्यांनी वैराग्य निर्माण केलंय, त्यांना कुठली गरजच नाही. त्यांना देव भजणं काही विशेष आहे का? काहीच विशेष नाही. पण जो कोणी या संसारात पडून, या वासनांमध्ये पडून फार संघर्ष असतो, तेव्हा जो देव भजतो, त्या देवाला जे काही नामस्मरण करतो, भयंकर अडचणीतनं, त्यातले षड्रिपू आपल्याला त्रास देतात, बाहेरची माया त्रास देते. बाहेरचे अनेक प्रकारचे आपले सध्याचे काय असतात, टार्गेट्स असतात. शिक्षण आहे, जॉब आहे, लग्न आहे, व्यवसाय आहे. अनेक प्रकारचे टार्गेट्स आपल्या आयुष्यात काहीतरी आपण बनण्याचं एक धाडस आपलं काहीतरी असतं. हे सगळे मायवी दुनियेमध्ये हरवून जातो आपण. त्यात भगवंताचं नाव कसं येईल? इथे फार मोठी स्पर्धा आहे. म्हणून भगवंत आपलाहून आपले कामं करतो. त्यांना ते ब्रह्मचारी, वैरागी, ऋषी, ज्यांनी सगळ्यांचा त्याग करून ते जे करतायत ते भगवंताला विशेष अपेक्षित नाहीत. सगळं करून जे सगळं करतायत. आता विशेष करून आमच्याकडे अनेक लोकं येतात. 12-12 तास जॉब करून आम्ही लोकांसाठी वेळ देतो, कामं करतो. 24 तास मी एंगेज असतो असं म्हणायला हरकत नाही. शरीराने झोपलेला असतो. आत्मा कुठे भटकत असतो. ज्याने ज्याने आठवण काढली तिकडे पळत असतो. सदैव देहाने अनेक रूप धारण होत असतात. ज्याने आठवण काढली तिकडे आमची शक्ती काम करत असतात. ते सगळ्या प्रभूंच्या शक्ती आमच्या नाहीत. आम्ही प्रभूंना आमच्या भक्तीने बांधून टाकलंय. आम्ही एकच सांगितलंय, हे सगळं तुमचं आहे, माझं काहीच नाहीये. हे सगळी तुमची लीला आहे. हे सगळं तुम्ही करून घेताय आमच्याकडनं. आम्हाला निमित्त मात्र हे हृदय तुम्ही आमचं घेतलंय. आमचे सगळे पुढचे नियोजन आहे, हे स्वामींचे, प्रभूंचेच आहे. आमचा एक-एक दिवस, एक-एक श्वास त्यांचा आहे. आम्ही सगळं त्यांना अर्पण करून टाकलंय. माझं स्वतःचं मी काही ठेवलंच नाही. मला माहिती आहे शरीर सुद्धा भाड्याचं आहे. ते कधीतरी जाणार आहे, एक दिवस आणि हे शरीर भाड्याचं नाही तर बाकीच्या गोष्टी माझ्या आहेत कुठे इथं?
काय आहे माझं? अस्तित्वच नाही इथं पृथ्वीवरती. मला माहित नाही लोकांनी काय प्रॉपर्टी कमवल्या. पण मला माहिती माझी प्रॉपर्टी, माझं शरीर माझी प्रॉपर्टी नाहीये. मी कितपत जगणार ठरलंय सगळं. आणि मी काय स्वतःकडे क्रेडिट घेऊ. पूर्ण पुरुषोत्तम त्याने सगळं हे निर्माण करून त्यातनं तो बाहेर निघालाय आणि आपल्याला अडकवलंय. तो चक्रव्यूहात त्याने आपल्याला दिलं टाकून. आपण बस रगडतोय. विषय वासनांमध्ये. तर परमेश्वराचं काही घट्ट नामस्मरण आपण करू शकत नाही. तर एवढ्या सगळ्या ह्या मायवी दुनियेतनं बाहेर काढण्याचा एकच प्रयोग, तो म्हणजे सत्संग. एक एंटरटेनमेंट म्हणून इथे यायचं नाही. नुसतं एक टाईमपास 2 तासाचा होतो म्हणून, अनुभव येतात म्हणून ऐकायचं असं नाही. स्वतःचा शोधबोध प्रत्येक जीवाने घेतला पाहिजे. प्रत्येक जीवाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. मी कोण आहे? या जगात माझं काय काम आहे? या देवतांचा मी अंश आहे, तर मग मी असा कसा भटकतोय? देवता तर प्रबळ शक्तिशाली आहेत आणि मी असा शक्तिहीन का? जर मी राम कुळातला आहे, मी कृष्ण कुळातला आहे, मी सूर्यवंशी आहे, मी चंद्रवंशी आहे, मी इतक्या देवतांचा वंशज आहे, मग मी असा दुबळा का? हा प्रत्येकाने वैयक्तिकाने प्रश्न केला पाहिजे स्वतःसाठी. मग ते 90 वर्षाचा म्हातारा असो, म्हातारी असो, तिने सुद्धा हा व्यक्त केला पाहिजे. हे शरीर तर सुटणार आहेत. हे शरीराचं वय किती वेळ आपण नमन करणार, आदर करणार? कर्माचे बंधनं फार वाईट असतात. कशी जन्म देतात व्यक्ती? वासनेचे आहारी. शरीर धारण केलंय. आपल्या या पृथ्वीवरती नाही कोणीच कोणाचं नाही. हे शरीराचे बंधनं, शरीराचे नाते हे काहीच कामाचे नाहीत. कुठल्याच शरीराचे नाहीत. आज तुमचे जे नाते ते चांगले कर्म करतील, चांगल्या योनीत फिराल. वाईट कर्म केलं तर कुठल्या योनीत फिराल. वासनेचे आहारी सगळे जन्म आहेत. त्याचा आपल्याशी काहीच संबंध नाहीये. आपण उगाच या शरीरावरती आणि शरीराच्या नात्यांवरती मायेत पडतोय. माई असो, बाप असो, पती असो, पत्नी असो, मुलं असो. एक क्षणिक काळाची प्रवासी. यात किती गुंतायचं ते आपण ठरवायचं. व्यक्तिगत आपला खरा परमेश्वर, आपला मित्र, आपला सखा, तो निरंतर अनंत कोटी जन्मांपासून आपला साथीदार आहे. तो पूर्ण परमेश्वर आहे. आणि तो गुरूंच्या कृपेने आपल्याला त्याला संपादन करायचंय. तो हरवलाय, कित्येक जन्म हरवलाय आणि त्याच्या भेटीसाठीच मानव जन्म असतो. मग एकच सत्संगाने जर परमेश्वराची भेट होत असेल, सगळ्यात महत्त्वाचा जो संघ आहे, परमेश्वर सुद्धा नाही. जर गुरु आणि परमेश्वर समोरासमोर असतील, तर आधी नमन वारंवार गुरूंना करावं लागतं. गुरूंच्या भक्ती, महाप्रतापामुळे परमेश्वर आपल्या जवळ येतो. असं सहज कुठे कोणाकडे लीला करत नाही. तुम्ही एवढे हुशार राहिले असते, तर कशाला कुत्रेरंगी फिरले असते. आपण कुठेतरी अज्ञानी दिशेला जातोय. आणि दीक्षा म्हणजे काय, की एक प्रकारे ती आयुष्याला दशा द्यायचा. दशा म्हणजे काय? आलेली दशा निवारण करून तिला दिशा देण्याचं काम म्हणजे दीक्षा. किती स्वामी, स्वामी करा. पण स्वामी जोपर्यंत तुम्हाला कोणी समजावून सांगणार नाही, मध्यस्थ भेटणार नाही, तोपर्यंत स्वामी कळणार नाहीत. अरे स्वामी असे काय होते? कोणती फक्त शक्तीच्याच मागे लागतात काय स्वामीची शक्ती काम करते, ती करते. अनुभव सांगतात. पण मूळचे स्वामी काय आहेत? कुठल्या तत्वाशी ते लीन झालेत? वड, मूळ पुरुष वडाचे झाड, नृसिंह भान, मूळ दत्त, हे त्यांची वाक्य होती. स्वामींचा शोधबोध घेणं साधी सरळ गोष्ट नाही. ते देवांनाही शक्य झालं नाही. ती पूर्ण ब्रह्मशक्ती होती. अंतरंगात शिराल तर तुम्हाला अद्भुत अनुभव येतील. आणि घोर या कलियुगामध्ये फक्त हे 3च मंत्र चालणार आहेत. भक्तांची काळजी घेणारे 3 मंत्र आहेत. माझा गुरुमंत्र आहे श्री स्वामी समर्थ. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तात्काळ अनुभव देणारा मंत्र हा. श्रीपाद राजम शरणम प्रपते. करुणेचा सागर हा मंत्र. या 3 मंत्र रूपी आपण सहज याचा जप केल्याने दत्त तत्व
आपण सहज स्वीकारू शकतात. अजून काही मूळ दत्तबीज मंत्र आहेत. आम्ही गुरु मंत्र देणार होतो. आता कठीण असतात, गुरुमंत्र द्यावे लागत नाहीत. आजकालच्या काळात अनादर, पात्रताहीन अशी विक्षिप्त पॉलिटिक्स खेळणारे विक्षिप्त स्वभावाचे लोक घडलेत. हायब्रिड झाले स्वभाव सुद्धा. जुन्या काळात गुरूंवरती खूप प्रेम असायचं लोकांचं. गुरु पण तसे होते आणि शिष्य पण तसे होते. पण आता शिष्य दुर्मिळ झालेत आणि प्रत्येक गल्लोगल्ली गुरु फिरतायत. आता ते गुरु कितपत ठिकाणावरचे आहेत, परमेश्वरालाच माहिती. टीका टिपणे नको. हे व्यासपीठ आहे. एक गल्ली ओलांडली की दुसऱ्या गल्लीत दुसरे गुरु, तिसऱ्या गल्लीत तिसरे गुरु. बसले, गुरूंची रांग लागली आणि नुसतं कृत्रिमता, पॉलिटिक्स, राजकारण, हेवे दावे. गुरु हो जाओ शुरू. बस. जो तो आपापल्या स्वार्थ, मतलब साध्य करून धर्माच्या नावाने वाटेल ते काही काम चाललेत. मग ती वाईट पण आहेत, थोडीफार चांगली पण आहेत. मग खरा गुरु कोण? दमच नाही गुरूंमध्ये, की परमेश्वराची गाठभेट घालून दिलास. त्यांना अजून ठिकाणा नाही, त्यांचं उलटे लटकवले. ते काय गुरूंची पण परमेश्वराची गाठभेट घालून देईल. पण आमच्या एका सत्संगात या, 5 मिनिटाच्या ध्यानाने तुम्हाला परमेश्वर दिसतो. 5 मिनिटाच्या ध्यानाने. जे 40-40, 50-50 वर्ष त्यांनी खेपा मारल्यात. वाट वाटेल ते काही कामं केलीत. वाटेल ते काही जप-तप हवनं केलीत. त्यांची टाळकं रिकामी आहेत. चुकून आमच्याकडे आल्यानंतर त्यांना दर्शनं झालीत. आमच्याशी कनेक्ट होणं म्हणजे तोंडाचा खेळ नाही. त्याला अनंत जन्मांची पुन्हा एकत्र करावी लागते. तुमच्या पिढ्यांना जुळवाजुळव करावं लागते. कुलदेवी, कुलदैवत प्रसन्न काय असेल नसेल, खूप खूप त्या आटापिटा करून त्या जीवन आमच्याकडे पाठवलं जातं. काम झालं ते पळून जातात. थांबले तर त्यांना घडवून उचलणं कठीण आहे. आणि शेवटपर्यंत जोपर्यंत आमचं कार्य असेल तोपर्यंत जर कोणी टिकलं, तो खरा सेवेकरी, तो भक्त. आणि तो स्वामीत लीन होणारा असेल. आजीवन आमच्या कार्याला शेवटपर्यंत जो साथ देईल, जो एकनिष्ठ असेल, प्रत्येक गुरुपरीक्षेत 101% पास झालेला असेल. आता गुरुपरीक्षा घेतली जाते. गुरु म्हणजे आंतरिक शक्ती असते. बाह्यंतर जगतामध्ये तुमचं काय कामं चालले, धंदे चालले, त्याच्याशी काही संबंध नाही. या अंतर्गत अध्यात्म म्हणजे गुरु आध्यात्मिक असला पाहिजे, बाह्य आध्यात्मिक नाही. बाह्यांतर तुम्हाला फक्त ते अनुभव देण्यासाठी कामं असतात. गुरु कक्षेत येणं म्हणजे काय? शरीर, मन, बुद्धी, आत्मा हे 4 विभिन्न गोष्टी यांचा परिचय करून घ्यायचा असतो. दुसरा परिचय षडरिपू, मोहमाया. प्रत्येक कृती कर्म निहाळून घ्यायचे असतात. आणि सगळ्यांच्या पलीकडे गुरुतत्व आहे. सगळं भवसागर पार करून काढण्याचं ते तत्वगुरु काम असतं, ते करतं. 0 मिनिटात ब्रह्मविद्या प्राप्त होऊन जाते. खरंच सांगतो. अखंड गुरूंवरती श्रद्धा निष्ठा असेल तर 0 मिनिटात काही तप करायची गरज पडणार नाही. एक गुरूंचा कृपाकटाक्ष जर मिळाला ना, तर अहम ब्रह्मास्ती तुम्हाला ब्रह्म दाखवला जातो. आणि हे ब्रह्म, अहम ब्रह्मास्ती तत्वज्ञान मिळवण्यासाठी कितीतरी तपश्चर्या करतायत ऋषीश्वर, मोठे-मोठे योगी. पण तो परमेश्वर इतका करुणेचा सागर असतो. तो ज्यावेळेस विश्वात्मक कार्य करतो, एखाद्याच्या हृदयात राहून, तो 0 मिनिटात भास आपल्याला दाखवून देतो. जसं स्वामींनी आळंदीचे नृसिंह स्वामी महाराज आले होते. महाराज अक्कलकोटला बसलेले होते. त्याने मोठमोठे साधू त्यांनी पाहिलेत. त्यांना हठयोग करायचा होता. खूप पैसे वाटले, पण त्यांना कुठेच काही समाधान मिळालं नाही. स्वामींच्या दरबारात आल्यावर जागेवरच महाराजांचं दर्शन पण नाही. अगदी लांबूनच महाराजांनी आदेश दिला. आत्मिक मंत्र सांगितला. त्याच जागेवरती बसलो भाऊ आणि हठयोग लागून गेला. ध्यान लागलं. किती तपश्चर्या इकडे-इकडे करायला लागल्या होत्या. कुठेच काही साधन मिळालं नाही. कारण हे पूर्ण ब्रह्मतत्व होतं ना. दिसता क्षणी हठयोग.
झाला, विषय संपला. पळतच आले स्वामींपुढे. महाराजांनी शिव्याच घातल्या पहिले. तो बोलते, भोसडे की रंडी छोड. आणखी 2-4 शिव्या घातल्या. भाग्यवान असतात ते स्वामींच्या शिव्या खातात. त्याचा अर्थ कळला नाही म्हणून चोळप्पाला विचारलं. बोलते, महाराज काय म्हणतात रंडी सोडायचं? बोलते, सगळी तुमच्याकडे असलेल्या सगळ्या सिद्धी सोडा असं महाराज म्हणतात. बघा, सिद्धीला रंडी म्हटलंय महाराजांनी. जे सिद्धी ठेवतात ते कोण असतात? एखादी बाई ठेवणारे असतात. तर संसारामध्ये दुसरीच बाई बाहेरची ठेवल्यानंतर त्याची काय किंमत असते संसारामध्ये? अध्यात्मामध्ये सिद्धी ठेवण्याला ही किंमत असते. भक्ताकडे सिद्धी योग्य नाहीये. संन्यासीकडे असले चालले, संन्यासीची विद्या असते ती. पण भक्ती करणाऱ्या लोकांकडे सिद्धी म्हणजे रंडी असते. आता आम्ही काहीच ठेवत नाही जवळ. आलेल्या सिद्धी आम्ही सगळ्या वाट लावून दिल्या. हड नको. दत्त चरण पाहिजे. पूर्ण दत्त पाहिजे. संपूर्ण परमेश्वर पाहिजे. फक्त भक्ती पाहिजे. भक्तीच्या माध्यमातून पूर्ण परमेश्वर तुमची क्रिया पाहिजे. आमची इच्छा वासना सगळ्या नष्ट झाल्या आहेत. विषयच नाहीये. आमचं प्रत्येक जीवन तुमच्या चरणी अर्पण करून दिले. तुम्हाला वाटेल ते काय करा. आमचा कर्मांचं जे काय तुम्ही पूर्ण त्याचा गोळा करून सगळे भस्म. अहो, तुमच्या नामाची अपरिमित अशी शक्ती. आमच्या कर्मांची काय गती? नाम मोठं का आमचं दुष्कर्म मोठे आहेत मला सांगा. नामाची शक्ती मोठी. आल्यानंतर काहीच मागू नका. काय मागून कुठं काय घेऊन जाणार आहे? अखंड परमेश्वर योग जर मागायचा असेल, अखंड भक्ती मागायची असेल, सिद्ध व्हायचं असेल भक्तीमध्ये, तर दृढनिष्ठा ठेवा संसारात. वाटेल ते काय होऊ द्या. वाटेल ते काय होऊ द्या. हे काय करणार महाराज? तुमचं जर आतून सगळा मोहच निघून गेला, सगळ्याच गोष्टी तुम्हाला असल्या नसल्यासारख्या वाटायला लागल्या. माती सोन्याचा फरक कळला नाही. मान अपमानाचा फरक कळला नाही. सुख-दुःख हे तुम्हाला सारखी वाटायला लागली. तुमचा अंतरंगातला योग हे 0 मिनिटात झाला हो. मोठमोठ्या योगींना ध्यानधारणा करून हे गोष्टी मिळवाव्या लागतात. हे भक्तीच्या साधनेतून सहज मिळून जातं. का? तर अनन्य भावाने परमेश्वराकडे शरण व्हावं लागतं. आणि परमेश्वराने सरळ सांगून दिले, मला मोठमोठे योगी जवळ नाही, ते आवडत नाहीत. सिद्ध आवडत नाहीत. लोक आवडत नाही, काय आवडत नाही. माझा अनन्य भावाने शरण आलेला भक्त मला सदा सर्वदा प्रिय असतो. कृष्णाने सरळ सांगून टाकले गीतेमध्ये. तो कधीच कोणाला दर्शन देत नाही. योग्यांना तर आत्मिक दर्शन देऊन मोकळं करून देतो. चल बाबा जा तू तुझ्या गतीला. पण तो निस्सीम राहतो बांधील. कोणाचा? जो अनन्य भावाने भक्तीने शरण गेलेला असतो त्याचा. आता पूर्ण परमेश्वराचा योग जर तुमच्याकडे आहे, तर तुमच्याकडे योग कोणाचा आणखी पाहिजे? आणि तुम्ही स्वतःचा योग मिळवून काय करणार आहे? तीर मारून घेणार आहे. जर तुमचं शरीर, तन, मन जर त्या परमेश्वराच्या हवाले करून दिलंय आणि ते परमेश्वराची पूर्ण शक्ती तुमच्या जवळ आहे, मग विश्वात तुम्हाला घाबरण्याचं कामच काय? आणि कोणते असे मोठे संकट आहे त्याच्यापुढे? त्याच्या ऐश्वर्यापुढे तुम्हाला नेमकं काय मागायचंय? आणि किती मागायचंय? फक्त एकच मागायचं बघून 2 टाईमाची व्यवस्था करा. तुमचं नामस्मरण, तुमचं कार्य, त्यासाठी शरीर चांगलं असू द्या. हे मुखातनं सदा सर्वदा तुमचंच नाम निघालं पाहिजे. हे कानातून सदा सर्वदा सत्संगच ऐकला पाहिजे. तुमच्या लीलाच ऐकल्या पाहिजेत आणि डोळ्याने तुमचं स्वरूप पाहिलं पाहिजे. या 3 गोष्टी यासाठीच दिल्यात परमेश्वराने. बाकीची कुठं नाही करण्यासाठी दिलेल्या नाहीत. आपण इतकं गडबडून गेलोय संसारात. दुर्गंधयुक्त संसार करतोय. अफाट श्रीमंत लोकं आहेत. पण अगदी विषारी संसार करतायत. का? तिथं प्रश्न परमेश्वरच नाही. भक्तीच नाही. मोठमोठे देवारे असतील, पण त्यात भक्तीच नाही ना. ती भक्ती ही सत्संगातून मिळवावी लागते. ती आपल्या अंतरंगातच असते आणि गुरूंच्या संपर्कातनं तिच्या आपल्या देहात प्रवेश होतो. ती भक्ती. आत्मा सर्वात्मक असतो, पण ते जाणून घेण्यासाठी, परमेश्वर जाण्यासाठी एक साधन आहे ती भक्ती आणि ती पेरवावी लागते. मला सांगा, सहज आहे का परमेश्वर मिळणं? जर सत्संग नसेल तर असंभव आहे आणि सत्संग असला तर सहज आहे.
त्या आजच्या स्थितीमध्ये आमच्या संपर्कात आलेल्या हजारो लोकांना स्वामींनी दर्शन दिले. हजारो. उद्या उठून करोडो लोकांना देतील, लाखो लोकांना देतील. विषयच नाही. कनेक्ट व्हावं लागेल. पिठापूरला मेळावा झाला. 1450 लोकांचे नाव होते. आम्ही नावं बंद करून दिली होती का ट्रेनचं रिझर्वेशन बंद आहे, सगळं बंद आहे. लक्झरी वगैरे ह्या ट्रिपा काढणं आम्हाला योग्य वाटत नाही. आम्हाला याचा व्यापार करायचा नाही. लोकं बोललेत हे व्यापार करण्यासाठी. आता व्यापारी लोकं व्यापार करण्यासाठी बोलले असतील. आम्ही फक्त भक्तीचा व्यापार करतोय. आम्हाला व्यापाराची गरजच नाही. आणि जर मला व्यापार करायचा असेल, तर मी आतापर्यंत टोलेगंज इमारती बांधल्या असत्या. 2 बाय 2 रूमच्या माझ्याकडे 2 पाहुणे जरी आले, तरी त्यांना बसवायला जागा नाही. अशा स्थितीत मी राहतो. अगदी संसारी थर्ड स्टेप मी पाळतोय. परमार्थाचे उत्तम स्टेप आम्हाला करून घ्यायचे आहेत लोकांकडून. मला हे मिळालं आणि ते मिळालं आणि महाराजांनी मला ते दिलं. या गोष्टींमध्ये अडकत नाही आम्ही. एकच सांगितलंय, महाराज तुमच्याच चरणी लीन व्हायचंय. बाकीचं इथं काही घेऊनच जायचं नाही तर काय मिळवायचं? सोन्याच्या बिल्डिंगा जरी बांधल्या, तर तिथंच टाकून द्यायच्यात. मग मिळवायचं काय नेमकं? कोणती पदं मिळवायचीत? सोबत काही तुमचा सत्कार होतो का राष्ट्रपती झाल्यानंतर, वर गेल्यानंतर? पुण्य संपल्यानंतर पट्टा लावतात गळ्यामध्ये, नरकात टाकतात, सोडत नाही. हिशोब एकदम ॲक्युरेट असतो तिकडे. पुण्य संपलं, पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग. चार्जिंग संपली, लाथ मारून हाकलतो इंद्र खाली. पाप असले तर नरकात. आता हे पुण्य, पाप, नरक, स्वर्ग कितीतरी वेळेस, कोटी-कोटी वेळेस फिरून आलोत आपण. सुखाची झोप अजून मिळाली नाही. फार तर काय देवतांचं पूजन केलं. ब्रह्मा, विष्णू, महेश, आणखी सूर्यासारख्या देवता, चंद्रासारख्या देवता. त्या लोकात राशींमध्ये अडकून पडलोत. त्यांचा सुद्धा एक दिवस येतो, विलीन होऊन जातात. त्यांचं तत्व, त्यांचं कार्य, त्यांचा काल आला की सगळं समाप्त होऊन जातं. तिथून पण उतरून फेकले जातात जीव. भयंकर कठीण गणित आहेत. ब्रह्मलोक सुद्धा नष्ट होतो. शिव, विष्णू लोक हे सुद्धा नष्ट केले जातात. कारण ब्रह्मा, विष्णू, महेश यांना सुद्धा आयुष्य आहेत. त्या आयुष्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी राहतात. त्या भक्तीच्या साधनेतून देवत्वाची प्राप्ती होते. पण पूर्णत्व मोक्ष, खरा मोक्ष नाही मिळत. हे छोटे-छोटे साधन आहेत. या ब्रह्मांडातले. जसं आपलं दिल्ली स्थान आहे, मुंबई आहे, क्षेत्र आहेत वेगवेगळे. तशी या पूर्ण ब्रह्मांडामध्ये हे किरकोळ छोटी-छोटी क्षेत्र आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. त्याच्यामध्ये आपल्या जीवाचं स्थानच काय? स्थान पाहिलं तर पूर्ण परमेश्वराचं स्वरूप आहे. पाहिलं तर काहीच नाहीये. हा अद्भुत योग आपण सगळं सोडून कसं करू शकतो? योगाला जर उतरलं तर कित्येक जन्म पूर्ण पडतात. असं काहीच करू नका. परमेश्वराचं होऊन जीवन जगा. तो परमेश्वर संपूर्ण योग घेऊन तुमच्या जवळ येईल. तो तुमचा झाला म्हणजे विषय संपून जातो. आम्हाला तेच करायचंय. अखंड जीवांना त्या परमेश्वर भक्तीमध्ये न्हाऊन काढायचंय. आता ही गंगा आहे. तुमच्या प्रत्येकाच्या दाराशी येईल. आता या दाराशी आलेल्या गंगेला तुम्ही कितपत त्यात न्हाऊन निघायचं? का नुसतं हात-पाय धुवून निघून जायचं? का नुसतं असं हातात पाणी घ्यायचं आणि शिंपडून द्यायचं? आता प्रत्येकाच्या हातात आहे. इथून अद्भुत माया, प्रेम शिकवलं जातं. परमेश्वर तत्व शिकवले जातात आणि त्यातून त्या पूर्ण परमेश्वराचं प्रेम तुम्हाला सहज मिळतं. करोडो लोकं, लाखो लोकं उद्या उठून परमेश्वरासाठी रडतील, तशी भूमी आम्हाला तयार करायची आहे. सगळे जीव आटापिटा करतील, आर्ततेने प्रार्थना करतील. अद्भुत सत्संग आपल्याला असा घ्यायचा आहे. फक्त प्रभूंसाठी. त्यांचा योग शिकवण्यासाठी. आमचे प्रभू दत्त महाराज, स्वामी महाराज, श्रीपाद प्रभू नरसिंह सरस्वती महाराज. तुम्ही कोणत्याही अँगलमध्ये बघा हो, श्री स्वामी समर्थ मंत्र जर म्हटला, ते चारही दैवत तुमच्या समोर असतात. हे 2 मंत्रांचं सुद्धा दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्री गुरुदेव दत्त, सगळं श्री स्वामी समर्थ या मंत्रातच येऊन जातं.
मला 3 मंत्रांमध्ये कुठला एकच मंत्र दिसतो. एकच तत्व दिसतं. वेगवेगळी स्वरूप जरी असली, तरी तत्व एकच दिसतं. हे अखिल विश्व आपल्याला दत्तमय करायचंय, स्वामीमय करायचंय. त्यासाठी आपल्या सर्वांचा जन्म आहे. माझ्या एकट्याचा आहेच आहे. तुम्हा सर्व जे आम्हाला कनेक्ट आहे, त्यांनी आजीवन स्वतःला या कार्यात वाहून घ्या. संसारात काहीच ठेवलं नाहीये. तिथून तुमचं उत्पन्न काहीच नाहीये. म्हणजे सगळं सोडून पळू नका. आम्ही जसं सगळं धरून बसलोय, सगळं तसं धरून बसा. पण आमच्या देवासाठी वेडं व्हा. गुरुतत्वासाठी वेडं व्हा. स्वतःचा शोधबोध घ्या. नाही मोठा योगी बनता आला, नाही संत बनता आला. साधा सरळ भक्त बना. बघा जेवढी स्वभावामध्ये सरळता, निर्मळता आली, समजायची आपली प्रगती होते. विनाकारण आपण घाणेरडं पॉलिटिक्स, राजकारण, गजकारण करत असेल, स्वभावामध्ये खूप किडे असतील आपल्या. ते किडे बाहेर काढणं म्हणजे अध्यात्म आहे. आम्ही खूप हुशार आणि आम्हाला खूप रंगवून सांगता येतं. बाहेरचं जग फार वेगळं असतं. नालायक लोकांना किंमत असते. साध्या सरळ लोकांना किंमत नसतेच. तसं साधं सरळ बनायचंय आपल्याला. ते अध्यात्म. निष्पाप बालकासारखं. अँटी व्हायरस नाही बनायचंय. सुलेमानी किडे आजकालचे. किती घडवायना घडतच नाहीत. आम्ही काय मोठे शहाणे लोक आहोत. असे समजणारे लोक असतात. हे सगळं शहाणपणा चुलीत टाकायचा. निर्मळ, स्वच्छ, पवित्र, दुसऱ्याला दोष द्यायचेच नाहीत. जो व्यक्ती दुसऱ्याला दोष देतो, समजायचं तो खूप अपूर्ण आहे. कारण आपण जोपर्यंत आपला अँगल ऑफ व्ह्यू बदलवत नाही, तोपर्यंत सृष्टी बदललेली नसेल. जे दुसऱ्याला शिकवतात ते खूप अपूर्ण असतात. आपल्या अंतरंगात शोधबोध घ्यायचा असतो. खूप नम्र व्हायचं. मागे 10 पावलं यायचं, 2 पावलं नाही, खूप 10 पावलं यायचं. खूप नम्र व्हायचं. प्रचंड कुटीचं नम्रता धारण करून. कारण ती नम्रता ही कित्येक जन्मात नसते आपल्या. उद्धटपणा असतो स्वभाव. तो आजकालचा नसतो. अध्यात्म म्हणजे पराकुटीचं वेगळं रसायन आहे. टोलेबाजी चालत नाही त्याला. आम्ही देऊ शकतो टोलेबाजी. आम्हाला जीवन घडवायचंय. त्यासाठीच जन्म आहे. आम्हाला गुरुने कधी जवळ नाही गेलं. 2 शिव्याच घातल्यात. ते करुणेचे सागर. कधी कोणाला बोलत नाही. पण आम्हाला बघितल्यावर बोलायचे. आज सुद्धा ते शब्द आम्हाला आठवतात. खूप प्रेम लावून देतात. त्यातून आम्ही घडलोय. कोटी-कोटी घाव घेतलेत. असं सहज नाही 2, 4, 5 घाव नव्हते आमच्याकडे. आम्हाला आमच्या गुरूंचा अभिमान आहे. आम्हाला कडक पद्धतीने त्यांनी घडवलं. म्हणून आज तुमच्या समोर टिकून आहे. त्यांच्या मुलांना जेवढं घडवलं नाही तेवढं आम्हाला घडवलं. आम्ही अभिमानाने सांगू शकतो. कारण बंधन असतात शरीराच्या नात्यांना घडवण्यासाठी. खऱ्या अर्थानं त्यांचं काळीज आहे आम्ही. आणि उद्या उठून ते सगळ्यांसमोर सांगणार आहेत. का? अखंड विश्वाचं कार्य स्वामींचं इथूनच होणार आहे. ज्यांना कोणाला काय अर्थ घ्यायचा तर घ्या. हे सगळं ईश्वर नियोजनच असतं. आपलं नियोजन नसतंय. आणि 300 वर्षापासून असे नियोजन झालेत. त्यात बदल या काळात आम्ही जर व्यवस्थित असू त्यात बदल होणार नाही. आम्ही जर आमच्या तत्वाला धरून असू, तर जे आहे ते पुढे होईल. याच्यातनं एकच शोधबोध घ्यायचा आहे. अखिल मानवजात ही त्या दत्तप्रभूंच्या तत्वात सामील व्हावी आणि या सनातन धर्माचा अभ्यास सर्व जीवांना व्हावा. आता देवता, परमेश्वर आणि सनातन हा शब्द फार मोठा आहे आणखी. सनातन पूर्ण परमेश्वराचं मूळ स्वरूपात येतं. आपल्याला कोणी हे समजून सांगितलंच नाही. तर हे विषय फार मोठे-मोठे आहेत. गेल्या 25 तारखेला पिठापूरला एक सुंदर असा मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये अनेक लोकं आलीत. अद्भुत सामर्थ्य, शक्ती प्रदान त्यांना प्रभूंनी करून दिली. रडत-रडत आली, हसत-हसत घरी गेली. अद्भुत कामं झालीत. खूप लीला महाराजांनी केल्यात. घरात निघाल्यापासून तिथं पोहोचण्यापर्यंत खूप कष्ट सेवेकऱ्यांना झालीत.
काहींनी आम्हाला शिव्या दिल्यात. धन्यवाद. त्यांची गरज आहे आम्हाला. त्यांनी लगेच ब्लेम करून टाकले. बोलते प्रॉपर्टी हे काही यांचा बिझनेस चालू आहे या ठिकाणी. धन्यवाद. छान. दृष्टी तशी सृष्टी आहे. एखाद्याला कावीळ झालेला असतो ना, त्याला अख्खं जग पिवळं दिसतं. का? तर त्याला कावीळ झालाय ना. त्यानेच दुनियाभर धंदे केले असतील, ते लोकं बोलतील असं. 1450 लोकांची आमच्याकडे नाव आली होती. 2000 लोकं आली. आणि ज्याने सांगितलं आम्ही 24ला येऊ, ते 22-23ला येऊन बसलेत. आणि जेवढी रूम केली होती आम्ही सगळी त्यांनाच दिली. आणि मुळात ज्यांना दिली त्यांनी बरेच लोकं असे होते त्यांनी आम्हाला पैसे दिले नव्हते. आणि त्यांचं आमच्याकडे नाव नाही, काहीच नाही. गर्दीमध्ये येऊन घुसून गेले. आणि जी लोकं आमची खरी होती त्यांना बाहेर बसावं लागलं. तरी आम्ही ताबडतोब 2 बंगल्यांची अरेंजमेंट केली आणि करून दिलेत. ताबडतोब पैसे खर्च करून आम्ही अरेंजमेंट करून दिली. आणि ज्यांना सुद्धा राहायची, खायची व्यवस्था तिथे मिळाली नसेल, आत्ताच सांगावं पैसे देऊन टाकतो आम्ही. आम्हाला असं चालत नाही. त्यासाठी बसलो नाहीत आम्ही. घरातनं पैसे भरू, पण तुमचे पैसे देऊ. पण जे भाग्यवान काही असतील, ज्यांनी काहीच न देता तिथं एसी रूममध्ये राहिलेत. मस्त त्यांनी आरामात नाश्ता, जेवण-पाणी केलं. त्यांची थोडीफार काही वाटते का त्यांना इच्छा असेल, त्यांनी आम्ही सांगितले जेवढी रक्कम तेवढी द्यावी. तेवढी जर थोडीफार देता आली, धन्यवाद. समजायचं प्रभूंची कृपा झाली. तुमचे पैसे, हे नियोजन तोंडाचा खेळ नसतो. 2 प्रांतात पलीकडे जाऊन करणं. बोलणं सहज कोणी बोलून जातं. ज्यांनी या ठिकाणी सहनशीलतेने सगळं घेतलं, त्यांना घरपोच गुरुकृपा झाली. आणि सोबत ते दत्तप्रभूंना घेऊन गेले घरी. अद्भुत लीला करून. ज्यांनी नाटकं केली, त्यांनी त्रास दिला, त्यांचे कितीतरी जन्म बिघडतील. कारण ते दत्तप्रभूंचं होतं सगळं. राहिलं आमचं निष्काम कर्म आहे. आम्हाला कोणत्याच गोष्टींची गरज नाही. स्वतः आधी पैसे मी पेड करतो. स्वतः सगळे तिकडे आम्ही स्वखर्चाने करतो. कुठेच ट्रस्टच्या नावाने चालत नाही आमचं काही. आणि त्या माध्यमातून हे कार्य होतं. विषय कर्म महत्वाचे आहेत. वृत्ती महत्वाची. पैसा विषय महत्वाचा नाही. कसा कळेल तुम्हाला परमेश्वर? जर खोटे व्यवहार तुमचे असतील तर. इथे तर खूप कसोट्या आहेत पुढे. ब्लेम सहज देऊन जातात. डोळ्यावर पट्टी बांधली असती ते लाखो लोकांना एवढ्या अनुभवतात तरी. कार्य करणं कठीण असतं. आपल्या घरात 4 लोकं सांभाळले जात नाही. आम्हाला 1000 लोकांना सांभाळावं लागतं. आणि सगळी कशी येवोत ती. चांडाळ प्रवृत्ती जरी आली तरी आम्हाला त्यांना प्रेमाने घ्यावं लागतं. या जनतेचं विष आम्हाला घ्यावं लागतं आणि त्यांना अमृत वाटावं लागतं. विषारी तत्व यांच्यात बदल करावा लागतो. का? संगतीने लोकं बिघडलेले असतात. धर्माचा अधर्म झालेला असतो आणि आमचं कर्म धर्मकार्य, अधर्मकार्य नाही. ही सगळी क्रिया-प्रक्रिया मानवाला घडवण्यासाठी. हे मिळावे म्हणजे काय आमचा स्वतःचा फ्लॅश मारण्यासाठी नाहीये, की आम्ही लोकांच्या फ्लॅशमध्ये यावं आणि लोकांनी आमच्याकडे यावं. म्हणून नाही. तीर्थांची ऊर्जा कळली पाहिजे. नुसतं तुमच्या संसाराचीच कामं न होता, तुम्हाला आत्मशांती मिळाली पाहिजे. कुठेतरी ज्ञानाचा प्रभाव तुमच्यावरती पडला पाहिजे. तुमच्या पिढ्यांचा उद्धार झाला पाहिजे. त्यात तुमचे कितीतरी पितरं अडकलेले असतात दत्तकृपेसाठी. त्या स्थानावरती पारायण केल्यानंतर सहज तुमच्या पितरांचा जो बोजा असतो कमी होऊन जातो. कितीतरी पितृ त्या ठिकाणी विठापूरला दत्तप्रभूंनी संतुष्ट केले अन्नदानाच्या माध्यमातून. तो भार हलका केला. तुमचे दोष हलके केलेत. त्या ज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला सहज कृपा प्रभूंची मिळाली आणि प्रभूंची ज्यांची एकनिष्ठा होती प्रभूने त्यांची सेवा केली. काय गरज त्या देवाला तुमची सेवा करायची? हे सगळं श्रद्धेने होतं, भक्तीने होतं आणि देव तो खूप भोळा असतो हो तुमच्यापेक्षा. नाटकी लोकं आपण आहात. तो निर्मळ आणि पवित्र, साधा, सरळ आहे. माझा देव तर फार वेगळा आणखी. ते 1,00,000 भोलेनाथ जेव्हा एकत्र येतील, तेव्हा त्याचा एक श्री स्वामी समर्थ तयार होईल. काहीच बघत नाही ते. नाही प्रारब्ध बघत, नाही काही बघत. चटकन कोणावरही कशी कृपा करून टाकतात. काहीच वेळ लागत नाही त्यांना.
श्री स्वामी समर्थ म्हटल्यानंतर ते वेड्यासारखे धावत सुटतात. मग कुठले रूप धारण करतात कळतच नाही त्यांना काही. भक्त वत्सल भक्ताभिमानी हे शब्द देखील त्यांच्या पुढे अपूर्ण आहेत. एवढं प्रेमळ तत्व आहे. दिसताना माझे महाराज ऋषी गुरुगोपी दिसत असले, आतून तर कमळासारखं हृदय आहे त्यांचं. काय बोलणार? भक्तासाठी भक्त संकटात असतो ते इकडे त्यांना त्रास त्यांना इकडे होत असतो. संपूर्ण शक्तीनिशी भक्ताच्या पाठीशी असतात. म्हणून तर म्हटलंय, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी वारंवार म्हणतात, "अशक्यही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पिळू दे, जवळ स्वामी शक्ती कळू दे." हे सगळं भक्तिभाव दृढ करण्यासाठी दिलेले वचन स्वामींनी. आणि यासाठीच आमचं हे कार्य आहे, की आपण एकनिष्ठ व्हावं, स्वामींमध्ये लीन व्हावं, अखंड स्वामी तुम्हाला कळावेत, हे तत्व समजावं आणि यातून या मानवी जीवनाचं कल्याण व्हावं. अनेक उदाहरणं दिलेत, तात्पर्य सांगितलेत, त्यातनं बोध काढायचा असतो आणि तो आपल्या आयुष्यात योग्य त्या वाटेवरती आपल्याला त्याचा वापर करायचा असतो. आपण कोण करणारे, करते करविते तेच, सामर्थ्य देणारे तेच, आपलं कार्य सामावून घेणारे तेच. ज्या अर्थी कार्य हे स्वामींचं आहे, त्या कार्याची जबाबदारी स्वामींचीच आहे. सगळं स्वामीच करतात. आपण सर्व निमित्त आहोत. अधिक वेळ घेत नाहीत. ज्यांना पिठापूरचे काही अनुभव या ठिकाणी सांगायचे असतील, त्यांनी सांगावे. यापुढे ॲडमिन कंटिन्यू करा. माझं मार्गदर्शन या ठिकाणी मी आटोपतो. महत्त्वाचा विषय होता गुरुमंत्राचा. तर गुरुमंत्र असा एक मंत्र आहे. असे भरपूर मंत्र आहे आमच्याकडे. प्रभूंच्या आदेशाने आम्हाला ते पिठापूरला द्यायचे होते. पण ज्या काही प्रिंट काढल्यात, त्या मंत्राच्या चुकीच्या प्रिंट आणल्यामुळे तो मंत्र त्या ठिकाणी दिला नाही. आता इच्छा आहे गुरुवारी लोकांना मंत्र सांगायची, पण महाराजांची काही अजून आज्ञा आलेली नाहीये. म्हणून मंत्र सध्या स्थगित राहूया. तर गिरनारसाठी आपण वाट पाहूया. दत्त बीज मंत्र आहे. त्या मंत्रातून आपल्याला षड्विकारांवरती विजय मिळवता येतो. सहज, निर्मळ वैराग्य तयार होतं. आत्मशांती लाभते. ज्ञानात भर पडते. दैवी चैतन्य शक्तीचा भास होतो. पण अधिक त्याचा जप केल्याने त्या संपदेचा अधिकारी होतो. असे हे मंत्र आहेत. तर अनेक जणांना मी ॲडमिनमधून आणि बाहेरच्यांना मी सांगून ठेवलं, की मंत्र देणार म्हणून. पण स्वामींची सध्या काही आज्ञा नाहीये. ते मंत्र एक प्रभूंच्या स्थानावरूनच दिले जातील. तर पुढचं स्थान आपलं गाणगापूर असेल. त्याआधी गाणगापूरच्या आधी एक आम्ही मेळावा घेणार आहे. तो मेळावा शक्यतो औदुंबरचा आहे. महाराजांनी मला गेल्या वेळेस संकेतात्मक सांगितलं औदुंबरला जा असं म्हणून पिठापूरनंतर. अजून त्या संकेताची वाट पाहायची आहे आणि औदुंबर क्षेत्री आपल्याला मेळावा करायचा आहे. पिठापूरनंतर डायरेक्ट औदुंबर कसं मला माहीत नाही. स्वामींचं नियोजन. मी कधीच माझं स्वतःचं नियोजन सांगत नाही. तर ते औदुंबर मी तीर्थक्षेत्र कुठे आहे, काय आहे तेही मला माहिती नाही. तिथं अवस्था काय आहे, नेमकं दत्तप्रभूंचं काय स्थान आहे तेही माहिती नाही. तिथली लीलाही माहिती नाही. पण महाराजांचं सारखं औदुंबरच चाललंय. तर बघूया, ज्या दिवशी स्पष्ट संदेश मिळतील, त्या दिवशी आपण औदुंबराला आपली टीम पाठवूया आणि तिथलं व्यवस्था कशी आहे, मग एकदिवसीय गुरुचरित्र पारायण आपण त्या ठिकाणी घेऊया. सर्व इच्छा स्वामींची असेल, प्रभूंची असेल, दत्तप्रभूंची असेल. आम्ही फक्त त्यांची प्यादी
चेस खेळतात ना, चेसमध्ये कुठले असतात प्यादे? हत्ती, उंट, वजीर असतात ना ते राजा, नंतर सैनिक प्यादी असतात. त्यातले आम्ही स्वामींची प्यादी आहोत. त्याने जसं चालवावं तसं आम्ही चालणार. आमचं वैयक्तिक स्वतःचं काहीच नाहीये. स्वामींना वैष्णवाला असं वागावं, स्वामींच्या इच्छेत इच्छा म्हणून राहावं. एवढाच आपला कार्याचा ध्यास. तर औदुंबर जसं स्पष्ट आदेश आलेत, तर आपण औदुंबरला मेळावा घेऊया. त्यानंतर गाणगापूरला घेऊया. आणि तिथं जर वाटलं औदुंबरला जर आपल्याला तो गुरुमंत्र देता आला, स्वामींची आज्ञा झाली तर देऊया. अदरवाईज आपण गाणगापूरला स्वामींच्या एक प्रार्थना करून तो मूळ दत्त बीज मंत्र आपण ज्या सेवेकऱ्यांची इच्छा असेल त्यांना घेऊया. आणि त्यासाठी सेवा साधना करा. असं सहज गुरुपद मिळत नाही. आणि देहधारी गुरु त्या विश्वात कोणीच नाहीये. कोणीच कोणाचं घेऊ शकत नाही. लोक तसे नाहीत. लोक भ्रष्ट, नष्ट, विक्षिप्त वाटेल तशी लोक आहेत. चांगली लोक नाहीत. थोडं चांगलं करतील पण बोबाटा खूप करतील. चांगली कर्म दाखवावी लागत नाहीत. आपोआप दिसतात. ती कृतीतून दाखवावी लागत नाहीत. मी चांगलं करतोय असं. ती आपोआप लोकांना कळली पाहिजे. आपण उत्तम कसं बनावं त्यामागचा हट्टास. आपल्या स्वभावाला ज्या ग्लानी लागल्या आहेत त्या काढाव्यात. जोपर्यंत स्वभावात परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत साधना होणार नाही. आणि साधनेचं उत्तम रहस्य म्हणजे आपला स्वभाव, आपलं कर्म. उत्तम कर्मानंतर दिव्य कर्म येतात. असे सहज चांगले साधी कर्म उत्तम करणार तुम्ही. पण दिव्य कर्म फार वेगळी असतात. आणि ती जर मिळाली, ती पचवता पण आली पाहिजे. जसं-जसं आपली उत्तरोत्तर प्रगती होते, तसं-तसं अधिक नम्रता बाळगावी लागते. ज्ञान थोडंसं मिळायला लागलं, उड्या मारायला लागतात लोकं. पूर्णत्वाचं लक्षण असतं. आणि काही इथं म्हणतात, आमच्याशी महाराज बोलतात. पृथ्वी तलावर महाराज सध्या कोणाशीच बोलत नाही. एकाच व्यक्तीशी बोलतायत. तो पण आउट ऑफ स्टेटचा आहे. त्या माध्यमातून प्रश्न उत्तर होतात महाराजांचे. सध्या पृथ्वी तलावर महाराज कोणाशीच बोलत नाहीत. देवत्व नष्ट होऊन जाईल महाराजांचं. घोर कलियुगात बोलतील तर. संकेतात्मक, भाषात्मक, ध्यानामधून बोलतात. काही हरकत नाही. पण असं स्पष्ट समोर कधी फोटोतनं बोलतील असं नाहीये. सध्या तरी कोणी नाही. आमचे ते पिटले महाराज होते. तेव्हाचा काळ वेगळा होता. आता घोर कलियुगात असंभव आहे. त्या सगळ्या गोष्टी भक्तीतून साध्य होत आहेत. आणि आमचं कार्य हे भक्तीतूनच आहे. मी वारंवार बोलतो शक्ती तर शक्ती नाही. आमच्या भक्तीची शक्ती आहे. आम्हाला त्यासाठी दृढ संकल्प धारणा करून स्वामींचं कार्य करावं लागतं. नंतर स्वामींच्या लीला चालू होतात. आणि शक्तीचा प्रवाह उत्तम महाशक्तीकडे. म्हणून म्हणतो आम्ही ही शक्ती नसून साध्य होते. आणि ना साधारण महत्व भक्तीतूनच आहे. तर याची सर्व उत्तरं देणारे आपण सुद्धा असू शकतात. त्याला उत्तम भक्तीची गरज लागते. म्हणून तुमच्या घरी लीला होतील. फक्त आम्ही तुम्हाला बोट दाखवतो, दिशा दाखवतो, त्या दिशेने तुम्ही चाललात, तर तुम्ही स्वामींचे झालात. आमचा रोल एवढाच आहे, तो जीव शिवाकडे गेला पाहिजे. मध्ये कुठे अडकायला नको. गणेश देवतांमध्ये. तो उत्तम गतीला प्राप्त झाला पाहिजे. त्यासाठी हे मार्गदर्शन आहे. आणि त्यात लाखो करोडो जीव न्हाऊन निघतील येणाऱ्या काळामध्ये. खूप लोक रडतील स्वामींसाठी. जिकडं पाहावं तिकडं स्वामी स्वामी करतील. अखिल विश्वाला गवसणी घातलं जाईल या कार्याने. त्यासाठी हजारो लाखो लोकांची गरज आहे. आणि ते सहज होईल. आम्ही फोकसमध्ये आलो तर सहज होईल. अशी विश्वातली कुठलीच शक्ती नाही आमच्या कार्याला मदत करणार नाही. नालायक लोक त्रास देतील. विश्वातली अशी चांगली कुठलीच शक्ती नाहीये, ती आम्हाला त्रास देईल.
ती आमच्या कार्याला मदतीलाच येईल. कारण इथं महाशक्ती दत्तप्रभू आहेत. मग कुठलाही धर्म असो, कुठलीही जात असो, कुठलाही पंथ असो, आमच्या कार्याला धावूनच जातील. आम्ही हाक मारला, की पिरांना जरी हाक मारलं तरी धावतील. भैरवनाचं सांगितलं लगेच भैरव धावतील. हनुमंत आमचं प्रधान दैवत आहे भैरवांसारखं. सगळं सोडून त्यांनाही श्रीपाद प्रभूंच्या कार्याला वचन दिलंय. सदा सर्वदा हाक मारली की दत्तमय हनुमान लगेच प्रेझेंट असतात. एक मारुती रामाचा तोडगा आमचा जबरदस्त पॉवरफुल आहे. पण काय नाही, तोडगा म्हणजे काही विशेष नाही. कुठल्याही कामासाठी यूज केला ना लगेच काम होऊन जातं. अद्भुत रसायन आहे. पण इथून आज्ञा असावी लागते. असाच कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने पिठापूरला झाला आणि अद्भुत अनुभव सर्वांना आले आणि ते अनुभव आपण पुढे सांगावेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ श्रोते हो. बघा किती सुंदर असं मार्गदर्शन दादांनी आजच्या मीटिंगमध्ये केलेलं आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ऑडिओ. तर मी एकच सांगू इच्छिते, की आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये गुरु असणं हे खूप गरजेचं आहे हो. कारण ज्यावेळेला आपल्यावरती दुःख येतं, ज्यावेळेला आपल्यावरती दुःख येतं त्यावेळेलाच आपले गुरु आपल्याला त्यातून तारून बाहेर काढतात. आणि ज्यावेळेला सुख असतं त्यावेळेला ते आपल्या पाठीशी उभे असतात. कारण का? तर सुखाच्या वेळेला आपल्या पाठीमागे का? तर बाबा हे सुख जे आलेलं आहे तुझ्या पदरात त्याचा तू आनंद घे आणि ज्यावेळेला दुःख आपल्या पदरात पडतं त्यावेळेला त्या दुःखाचे घाव सोसण्यासाठी ते आपल्या पुढे असतात. आणि खरंच अशाच स्वामीरूपी स्वरूपात आपल्याला आपले दादा मिळाले हे आपलं खरंच परमभाग्य. मी तर भाग्यवान नाही तर मी खरंच म्हणते, की आपण सगळे महाभाग्यवान आहोत, की आपल्याला एवढं सुंदर असं मार्गदर्शन दादांचं विनामूल्य आपल्याला ऐकायला मिळतं. तर खरंच जर तुम्हाला आपल्या एक स्वामीमय कार्याचा जर ध्वज दादांसोबत जर दिव्याने दिव्याने ज्योत जशी पेटत जाते, तसाच जर तुम्हाला हा आपला जो सेतू दादा जे बांधण्याचा प्रयत्न करतायत, की घरोघरी आपले स्वामी पोहोचले पाहिजे, स्वामींचे विचार पोहोचले पाहिजे, प्रत्येक जीव स्वामीमय झाला पाहिजे, अशी आपल्या दादांची खरंच खूप अंतःकरणापासून इच्छा आहे आणि आपण त्या इच्छेमध्ये दादांच्या याच्यामध्ये आपणही आपला सहभाग नोंदवावा. तर यासाठी तुम्हाला आपल्या ग्रुपच्या लिंक इतरांपर्यंत जे दुःखी पीडित लोक आहेत त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवायचे आहे, जेणेकरून एक स्वामी कार्य तुमच्या हातातून घडेल. आणि खरंच हो, एखादा दुःख व्यक्तीला जर तुम्ही काहीतरी तुमच्या विचारांचा, आचारांचा जर खरंच आधार दिला, तर ती व्यक्ती नक्कीच त्यातून तरून जाते. आणि जर तुम्ही खरंच असं जर स्वामी कार्य जर तुमच्या हातातून घडलं, तर खरंच किती सुंदर होणार. तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराच्या WhatsAppच्या लिंक दिलेल्या आहेत. टेलिग्राम लिंक दिलेले आहेत. तर त्या लिंक तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करा, जेणेकरून हा सेतू बांधत आपण दादांसोबत जो उभारत आहोत, त्यामध्ये तुमचाही एक खारीचा वाटा उचलला जाईल, अशीच मी आशा बाळगते. आणि आजचा नक्की तुम्हाला ऑडिओ ऐकायला आवडला असेल, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ. केलेली सर्व सेवा स्वामीचरणी अर्पण करते. जे चुकलं असेल ते माझं मला परत करा. जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या. श्री स्वामी समर्थ.